तुमच्या सगळ्यांसाठी एक सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे. ती आज तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ कंटिन्यू बघा. काय आहे तुम्हाला समजणारच आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, पण ते तुम्हाला माझ्या तोंडून ऐकणं आहे, मला सुद्धा माहिती आहे. तर तुम्हाला मी सांगते काय आजची गुड न्यूज. तर जमपत थोडंसं गालायला लागलं सांगते. पाणी गुलाबी गुलाबी पुढे ठीक लिपस्टिक लागली. व्यवस्थित डान्स करायचा. काय बरोबर पुजवा. तो मला टिश्यू पेपर पाहिजे सांग. मस्त तर जसं मेकअप करत होता. उभी भी राहत नाहीये सीधी नुसती हालते. बच्चू आहे. चुमच्चू म्हणून डोक्यावर तोडून लावलं. मस्त कर. पूजे झाला का काय माहित. इकू मी जसे जसे काढ केस. बुरे बस केस आहे काय नाही केस तिचे. काय पाहिजे काय काय राव ना. तर स्प्रे मारचं एकदा. मारल तर काहीच नाही फरक पडला तिच्या डोक्यावर. काय व्हायचा का इकडे बघ एकदा पाहते मला. हे पिना कशाला लावलंय? झालं का? आली का रितिका? आली का? आले का? चला मेसेज मेसेज कुठे गेला पोरी? साडी ही साडी आहे ती लुगडं शिवून गेली मम्मी. सोनी तर शिवेली. चल राय जा मग तुम्ही. आम्ही आलोच. हा काय दुसरं काय काय ते हे घेतलं का तुम्ही कावर आणि सोनाबाई? तर आज बघा सोनची तयारी कशी झालेली आहे. सोनल आहे, पूजा आहे, हे आहे रितिका आहे, बाकी या दोन तिच्या मैत्रिणी आहे शाळेतल्या. तिचं लक्ष नव्हतं पण पूजाचं लक्ष गेलं आमच्यावरती की मम्मी व्हिडिओ गेली म्हणून. तसं त्यांच्या शाळेतले जे शिक्षक होते ना त्यांचं सत्कार करण्यात येत होते. तरी त्यांचा कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. पण खूप खूप टाईम गेला. आम्ही तिथं बसलेलो होतो आणि खूप सारी अशी पब्लिक होती. मला वाटलं सोनल खूप घाबरील, पण ती घाबरली नाही आणि तिने मस्त डान्स केला. काय झालं मग सोनलच्या शाळेत? आज सोनल पडली म्हणतो तू डान्स करता करता. कसं काय झालं? काय खरे व इतकं मस्त डान्स करतो. हा दुमदुम पाय पडला मग. नाकात तरी पाहून टाकलं. पाय बी दुमतून पडला. नाही बेसल पडली शीत निघती. काय पहिलीशीच निघती म्हणता बिचारे. तुला मी काय सांगितलं? काय झालं चालेल पण डान्स मस्त करायचं. नाकातलं पडलं होतं. तू नाकातलं पायाला खाली नसती गेली तुला पाय कशाला उडकला असता. तू खाली पाहिलं ना. खाली पाहिलं म्हणून चक्कर पडला तुला मी काय सांगितलं? घरी पूर्ण लक्ष डान्सवरती पाहिजे. मग अशी पळती मग मी हातात घेतली की अशी मग करायला लागते. हातातून पडली मग ती धावत बसली खाली. काय सोनल डोकं नाही एवढा मस्त डान्स करतो तू. बरं आखरी टायमार तू सर डान्स बरं, शिकवला. तिचा पाय दुमता पडला तर मग तुला काय करणार? नाही त्यानं पडला का ती ना? अहो पाय दुमता पडलाच नसता. मग ते नाकातलं पडलं ना तिच्या तर मग ते खाली पाहायला गेली म्हणून पाय दुमता पडला. मी तरीच तो होते भाषे पूर्ण लक्ष तिथे खाली होतं. वाय, चालून जाते. चालून जात नाही, ते पण मग- तिच्या हर्षांत गेलतीस की नाही? तशी गोष्ट नाही ना व. मग ते कसं मग दुसरं वाटतं मग इली येत नशील. तिला सगळं येतं. मला माहिती होतं घरी त्यांनी ट्रेनिंग घेतली होती त्याची. ओळखला काय? महिना झाला डान्स करून चालू होता. उडपला काय? साडे आटकली तिने पाय म्हणजे पाय मुडकला म्हणजे पायातून साडी. ताप दुमता पडला तर पाय तिचा. हा. आता काही त्रास नाही दिले पण जसं पण वाटत आहे की सगळ्या पोरी पाहतात तुले. काय विचारे दर्शकांना उकल. तुला आखरी डान्स आखरी होता ना. आखरी 2 डान्स घेतले होते. एक बी नाही. तू बी गेलती काय? मग मी गेलते माझ्या पाहिलं माझ्या लेकीचं. लय मस्त लय डान्स पब्लिक केला. होती. बापा किती पब्लिक होती. तुम्ही आले नाही पाहिलं. बरी गेली. मग पाणी द्यायला जाणं होतं गव्हाले. मी आलो असतो. एकदम पब्लिक होती बाबा. पाहिली माणसं आणि बाया. तर पूर्व शाळा डस्त भरली होती. 5 वाजेपर्यंत कार्यक्रम चालला. हा नंतर मग आता लय लेकरा डान्स होता ना. मग कोणाचा कोण्या गाण्यावर कोणाचा कोण्या गाण्यावर. आठवण आम्ही सगळे जण का सम्रान केला की नाही? सम्र्यानं सम्र्याचा डान्स हा त्याचा बी झाला ना. मी पाहिलाच नाही त्याचा. मी थांबलेच नाही. नाही काय? मी ना समर्या म्हणजे समर्थ बरोबर. आमच्या शेजारचा समर्थ. आम्ही समोर म्हणतो दिले. समोरच म्हणा चांगलं नाव. लाडाने म्हणतो आम्ही. पडीन पुढशी पडशी ना बाबू रे. त्याचा बस रुदू शब्द ऐकत नाही कोणाचं. हा पोऱ्या बंड व्हायला आहे का रे? आता पुढच्या वर्षी डान्स घेशील ना तू बी. जसे का डान्स करायला कॅटरिंग मध्ये. मासंग नाचिन तोसा हा आहे की रे मासंग नाचिन की नाही. मग
हा? आपलीच हवा. आपलीच हवा. मस्त भाऊ पुऱ्याला मग डान्स किती ती झाडे काय हो? इथे ते त्याच्या हवा आपलीच असं हवा. मग मी आपण बरोबर सांगायला गाणं तुले. काय आई कशी हो? तुझी भाषा त्याची भाषा तुला समजते आणि पप्पाला समजते. पप्पाचा लेक आहे ना बाई. मग तो आहे की बेटा? नाही आहे का? मी म्हणलं पप्पाच आहे बाप्पा. बघा लाडत बघा लाड पळाला लस लाडत येतो. झाला माझा डान्स. चला जेवण घेऊन करा. साडी दे, बांगड्या दे, भुका लागली हार नाही काय? दे. चला जेवण करा आता. हाव की नाही? हो ना. वण झाल्याशी ना आपली. मग चला जेवण करू. वड चला ना. वड केलं का बाबा तू? आज वडच केलं. वड म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात त्याले? आमच्याकडे वड म्हणतात. फुंके तुमच्याकडे फुंडके म्हणत असतील. फुंडके नाही तर वंड म्हणून करड आहे. दोघीतून काही नाव ठेवू शकता तुम्ही. आम्ही वडच म्हणतो. फुंके म्हणतो. दोन्ही सारखे ते काय म्हणतो. हे घ्या मक्याचं. वा वा जमल पण तू नाही की काय जमू? पोया करत जुगा. तुम्ही जुगाडी. तुम्ही मला पोळ्या करायला चुलीवर बसवलं माहिती तुम्हाला. कशी काय आली बरे? लाईट गेली, गॅस गेला, काय करू? म्हणून आली काय? अरे बा वरती पडलं कामात. पडला बघा. जुगाड पडलं की नाही कामात. मग त्याला डोक्यानं काम करणं पडते. त्याला बा आपल्या घरी बैठन नाही की काही नाही. टेन्शन तुम्हाला लागलं बैठे आणायचं मग. टेन्शन कशाचं? सोडून राहिलं तिकडे खायामध्ये आणि ते सांगू राहिलो टेन्शन लागलं. आणि त्याचं त्या आणण्याचंच फसत दुसरं काही नाही. गाडी होतात चांगलं. आधीच करून टाका आता किचन जेवायचं आहे की नाही. तुम्ही म्हणसान तसं अडीच कारण अडीच खा. खाली जायचं काम नाही त्यावर. एक वजा आणून त्याचं काढायचं ठेवून द्यावा त्या आधी आहे की नाही. मटण गिटण आणलं की मस्त शिजते आधीच. बरं संध्याकाळी चुलीवरचं मटण. एक लाईट लावून त्याला अडीक झालं हा आहे की नाही. याचं संध्याकाळी करून अडीच वा आहे अरे की वा. नाही. वरच्या वरच कारण वरच्या वरच पाणी तपते काही काम होता येडे. आता आता पडलंच की तू लाईन गेली तर गॅस बी गेली लाईन बी गेली. किती खायला काम म्हणा हं. आली की उघडगीत. काय करतो दोन्ही एकटेच जा. घंटा लाईटीची वाट पाहिली. घंटा झाली लाईटीचा पत्ता नाही अजून बी. मग तेच ना. मग वाढणार आलते म्हणता कुठे गेले काय सांगा. चला करू द्या मला वरच पोळ्या आता. आज वस्तू चुल्यापाशी पोळ्या करायला चुलीचं मोडून टाकायचं. तुम्ही आणला चुला करून तर कामच पडला. चुलीचा हेडू म्हणून टाकायला पडला चूल पेटायला जागाच नव्हती ना मग. आता इतकं खाली तपलं असतं म्हणून कोणी पेटत नव्हतं. आता कसं टेन्शन नाही राहिलं आता. तुला येतांगेन चुल्यावर करता पोया. राणीसाठी पाणी ठेवणं आहे. त्यांचं अंग द्यायचं राहिला नाही की राहिली. आता स्वयंपाक होऊ दे आता तुझं मग. टायमी शाळा जायला अजून जाय पाणी आणा सर. हाय पाणी अण्णा आहे का अंड्याबंदी किती काय? चला मग भेटतो तुम्हाला संध्याकाळी. चुलीवरचं मटण दाखवतो. चुलीवरचं वाटतं या मग. तर तुम्हाला मी एक गुड न्यूज देणार आहे. ती काय तुम्ही ओळखून जाऊ शकता आणि लवकरच सांगणार आहे काय आहे म्हणून. पण कशी सांगा म्हणून मला समजा नाही. आणि तुमच्या दाजीला ती गोष्ट माहीत नाही आहे. त्यांनासुद्धा सांगायची आहे. विसरले काय सांगा. चला सांगूया. तर सांगू की नाही सांगू की नाही असं नाही जाऊ दे काही सांगत नाही मी. सिक्रेटच राहू दे जरा. कसं सध्या सांगितलं का अजून मला नावानं बोलतील ते. तर सांगायचं होतं मला पण जाऊ दे नंतर सांगेन तुम्हाला मी. तुम्ही विचार करा कोणची गोष्ट आहे. तर तुम्हाला माहिती की नाही मग काय गुड न्यूज येतं. सिक्रेट आहे सिक्रेट. आता काय नाही तुम्हाला माहित नाही का? नाही मला माहित नाही. नाही का? काय मला सांगतस मला सांगतस काय ना. तुम्हाला माहित असली पाहिजे काय आहे आता. बर चला तुम्हाला माहित पडेलच काय आहे की नाही. लवकरच येणार आहे. लवकर देणार. आता तुम्हाला काय सांगू मी. किती दिवसात सांगू. आजची तारीख 3 आहे की अजून 5-6 दिवसात तुम्हाला समजेलच काय काय तुमच्या दाजीला माहिती आहे. आणि त्या दिवशी जर तुमच्या दाजीने मला नाही सांगितलं तर दाजी तुम्ही विचार करून घ्या या गोष्टीचा. हां फक्त 4-5 दिवस बाकी आहे बरं. म्हणजे फक्त 4-5 दिवसच आहे. 4-5 दिवस. हां पण काय तुम्हाला सुद्धा माहिती आहे मला सुद्धा माहिती आहे. पण तुम्ही भुलले काय सांगा. हां तर चला मी काही एवढा मोठा व्हिडिओ करणार नाही. आता दाजीले की परवा हे दिली मी ना
की तुम्ही 5-6 दिवसात सांगा काय आहे म्हणून, तर बरं आहे. चला मग तुम्ही सुद्धा काय आहे म्हणून विचार करा, सांगा आम्हाला. कारण 3-4 वर्ष झाले तुम्ही आमचे व्हिडिओ बघायला आलेले आहे की नाही, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. काय तर तर विचार करून तुम्ही काय आहे तर चला मग.